तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आज महत्त्वाचा टॉपिक म्हणजे फायनल अकाउंट. फायनल अकाउंट म्हणजे काय, तर फायनल अकाउंट हे आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट म्हणजे काय, तर हे आपण जाणून घेतलेलं आहे. तर त्यामधील ॲडजस्टमेंट खूप महत्त्वाच्या आहेत. तर त्या ॲडजस्टमेंट आपण या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पहिलं लेक्चर 5 ॲडजस्टमेंटचं झालेलं आहे, त्यानंतर आज 6 ते 13 ॲडजस्टमेंटपर्यंत आपण जाणून घेणार आहोत. तर या खूप महत्त्वाच्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट आहेत. फायनल अकाउंटचा कोणताही प्रॉब्लेम येऊ तुम्हाला, तर या 13 ॲडजस्टमेंट पैकी कोणतेही ॲडजस्टमेंट असणार नाही. तर खूप महत्त्वाचे ॲडजस्टमेंट आहेत. तर या ॲडजस्टमेंट जाणून घेतल्यानंतर आपण नक्कीच पुढे प्रॉब्लेमकडे जाणार आहोत. प्रॉब्लेमचं सोल्युशन कशा प्रकारे करायचं, त्याचा जो फॉर्मॅट आहे प्रॉब्लेमचा फायनल अकाउंटचा, तर तो प्रॉब्लेमचा फॉर्मॅटही आपण जाणून घेणार आहोत. ओके, तर महत्त्वाचं म्हणजे काय, आजचा जो टॉपिक आहे तर ॲडजस्टमेंट ऑफ फायनल अकाउंट. ॲडजस्टमेंटमध्ये पहिली ॲडजस्टमेंट आहे, पहिली ॲडजस्टमेंट झालेली आहे. 6वी ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑफ प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹1500. म्हणजे 1500 रुपये स्टॉक आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा स्टॉक 1500 रुपये आहे. ओके, तर आपण इथं फिनान्शियल इयर 2020 ते 2021 घेऊयात. ओके, म्हणजे आपल्याला या ॲडजस्टमेंटला पण समजवण्यासाठी फिनान्शियल इयरचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे फिनान्शियल इयर. तर पिरियड कॅल्क्युलेशनसाठी हे फिनान्शियल इयरचा वापर केला जातो. तर हे फिनान्शियल इयर कसं होईल, 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021. ओके, तर 6वी ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑफ प्रिंटिंग अँड स्टेशनरी. स्टॉक ऑफ प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹1500. म्हणजेच काय, तर प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा जो स्टॉक आहे तर तो वर्षाच्या अखेर 1500 रुपयाचा स्टॉक शिल्लक राहिलेला आहे. तर ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला प्रॉब्लेम सोडवत असताना ट्रायल बॅलन्समध्ये स्टॉक ऑफ प्रिंटिंग अँड मशिनरी म्हणजे ओपनिंग स्टॉक दिलेला असेल, तर तो किती दिलेला आहे, तर तो 1500 रुपये नसून तर 5000 रुपये हा स्टॉक दिलेला आहे. आणि वर्षाच्या अखेर शेवट शिल्लक राहिलेला साठा म्हणजे स्टॉक ऑफ प्रिंटिंग अँड स्टेशनरी शिल्लक साठा किती दिलेला आहे, शिल्लक साठा किती दिलेला आहे, 1500 रुपये दिलेला आहे. आणि टीबी मध्ये किती दिलेला आहे, ट्रायल बॅलन्स मध्ये तर स्टॉक 5000 रुपये स्टॉक दिलेला आहे. तर आपण ह्या ॲडजस्टमेंटचं सोल्युशन कशा प्रकारे करायचं, तर ते आपण इथे जाणून घेऊया सोल्युशन. ओके, तर 6वे ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑफ प्रिंटिंग अँड स्टेशनरी. तर फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवता असताना स्टॉक ऑफ प्रिंटिंग अँड स्टेशनरी, स्टॉक ऑफ प्रिंटिंग अँड स्टेशनरी मीन्स याला आपण क्लोजिंग स्टॉकही असे म्हणू शकतो. क्लोजिंग स्टॉक अखेरचा शिल्लक राहिलेला साठा, म्हणजे प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा अखेरचा शिल्लक राहिलेला साठा किती, 1500 रुपये राहिलेला आहे. ओके, तर त्याचा पहिला इफेक्ट जाईल तो स्टॉक आहे, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याचे इफेक्ट 2 जातात. तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय जाईल, म्हणून स्टॉक ऑफ प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती, 1500 रुपये. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला स्टॉक ऑफ प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1500 रुपये. म्हणजेच वर्षाच्या अखेर 1500 रुपयाचा स्टॉक शिल्लक राहिलेला आहे, म्हणून त्याचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड आणि शो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड. ओके, तर ही स्टॉक ऑफ प्रिंटिंग अँड स्टेशनरीची ॲडजस्टमेंट होती. त्यानंतर आपण पुढची ॲडजस्टमेंट जाणून घेणार आहोत. रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर बिल्स रिसिवेबल ₹3000 रुपये. म्हणजेच बिल्स रिसिवेबल मध्ये इन्क्लुडेड केलेले होते 3000 रुपये, परंतु ते बिल जे आहे ते डिसऑनर झालेलं आहे. 3000 रुपयाचं बिल काय झालेलं आहे, डिसऑनर झालेलं आहे, म्हणजे अनादर झालेला आहे. म्हणजे बिल हे कमी झालेलं आहे. काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. म्हणून ते फर्स्ट इफेक्ट बिल्स रिसिवेबल मधनं कमी करायचे. बिल्स कमी झाल्यामुळे आपले डेटर्स काय वाढले, बिल्स रिसीव्ह झालेलं बिल्स कमी झाल्यामुळे आपले डेटर्स काय झाले, वाढले.
म्हणून डेटर्स मध्ये ऍड करायचा. त्यामुळं 7वी ऍडजस्टमेंट, फर्स्ट इफेक्ट बिल्स रिसिवेबल लेस फ्रॉम बिल्स रिसिवेबल, सेकंड added in sundry debtors. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेमच्या माध्यमातूनही जाणून घेणार आहोत. तर ह्या ऍडजस्टमेंट आपण अभ्यासत आहोत. कुणाला काही क्वेरीज असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता, माझा नंबर दिलेला असेल. त्यानंतर बिल्स रिसेबलची ऍडजस्टमेंट झाली. बिल्स रिसेबलचं समजलं तुम्हाला, बिल्स रिसेबल इन्क्लुडेड म्हणजे बिल्स रिसेबल मध्ये इन्क्लुडेड होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बिल्स रिसेबल असेल 50,000 रुपयाचं, तर बिल्स रिसेबल हे 50,000 रुपये आहे, तर याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत किती, 3,000 रुपये इन्क्लूड केलेले आहेत. पण ते काय झालेले आहे, डिसऑनर झालेले आहे, म्हणजे ते मिळालेले नाहीत. डिसऑनर झालेला आहे, चेक डिसऑनर झालेला आहे. म्हणून ऍक्च्युअल बिल्स रिसेबल किती आहे, 47,000 रुपये, आणि 3,000 रुपये डेटरचे परत वाढले, डेटरचं देणं वाढलं ना परत. ओके, त्यामुळं डेटर्स मध्ये ऍड केले 3,000 रुपये. त्यानंतर 8वी ऍडजस्टमेंट आहे रिटर्न ऑफ ₹5,000 बॅड डेप्ट अँड प्रोव्हाइड 5% ऑलरेडी ऑन डेटर्स. ओके, ही ऍडजस्टमेंट खूप महत्वाची आहे. एव्हरी प्रॉब्लेम ही ऍडजस्टमेंट येते. क्लोजिंग स्टॉकची येते, बॅड डेप्टची येते, डिप्रिसिएशनची येते, ॲप्रिसिएशनची येते, त्यानंतर इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल, त्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ह्या ऍडजस्टमेंट खूप महत्वाच्या आहे. त्यानंतर गुड्स फायरची पण ऍडजस्टमेंट येते. अशा ऍडजस्टमेंट खूप महत्वाच्या आहे, तर विद्यार्थ्यांनी ते जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. ह्या ज्या काही ऍडजस्टमेंट दिलेल्या आहे या तुमच्या दृष्टीने आणि एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहे. तुम्हाला अधिकाधिक उत्तम मार्क मिळवण्यासाठी हे ऍडजस्टमेंट महत्वाचे आहेत, तर विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचं आहे. तर 8वी ऍडजस्टमेंट आहे, 8वी ऍडजस्टमेंटची कोणती आहे, बॅड डेप्ट आणि आरडीडीची. बॅड डेप्ट म्हणजे काय, विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडलेला असेल तर बॅड डेप्ट म्हणजे काय, तर बॅड डेप्ट म्हणजे बुडीत रक्कम, आणि आरडीडी म्हणजे संशयित बुडीत रक्कम. म्हणजे बॅड डेप्ट म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे ही बुडीतच रक्कम आहे. आरडीडी म्हणजे ही देऊ पण शकतो किंवा नाही पण देऊ शकत, म्हणजे ही संशयित आहे, त्यामुळे त्याला आरडीडी असे म्हटले जाते, म्हणजे रिझर्व फॉर डाउटफुल डेप्ट्स. ओके, आरडीडी म्हणजे रिझर्व फॉर डाउटफुल डेप्ट्स. ओके, तर याचा फर्स्ट इफेक्ट म्हणजे बुडीत रक्कम म्हणजे आपल्या व्यवसायाचा काय आहे, लॉस आहे. तर लॉस आहे, तर फर्स्ट इफेक्ट लॉस कुठे नोंदवला जातो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. आणि सेकंड इफेक्ट लेस फ्रॉम बॅलन्स शीट डेटर्स मधनं लेस केले जाईल. ओके, तर डेटर्स मधनं लेस केले जाईल. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट विद्यार्थ्यांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर ऍडजस्टमेंटमध्ये एकाच वेळेस बॅड डेप्ट आणि आरडीडी जर आली असेल तर फर्स्ट बॅड डेप्ट लेस करायची असते. पर्सेंटेज असेल तर त्या पर्सेंटेजचं कॅल्क्युलेशन करून बॅड डेप्ट पहिली लेस केली जाते, त्यानंतर आरडीडी लेस केली जाते. ओके, त्यानंतर आहे डिप्रिसिएशन ऑन फिक्स ॲसेट. तर डिप्रिसिएशन ऑन फिक्स ॲसेट म्हणजे काय, तर ज्या काही आपल्या व्यवसायाच्या फिक्स ॲसेट असतील, म्हणजे स्थायी मालमत्ता असेल, तर स्थायी मालमत्तेचं हे व्हॅल्युएशन दिवसेंदिवस कमी होत असते, म्हणजे तिचं जे काही लाईफ सायकल आहे ते कमी कमी होत असतं, तर त्यास डिप्रिसिएशन असे संबोधले जाते. प्रत्येक इयरला जी व्हॅल्यू त्याची घट होते तर कमी होते, त्या घटलाच म्हणजे घसाऱ्यालाच डिप्रिसिएशन असे संबोधले जाते, म्हणजेच घसाऱ्याला डिप्रिसिएशन असे संबोधले जाते. ओके, तर हे डिप्रिसिएशन म्हणजे व्यवसायाचं फिक्स असेटचं डिप्रिसिएशन झालेलं आहे, तर व्यवसायाचा काय झालेला आहे, लॉस झालेला आहे. लॉस झालेला आहे, तर लॉस आपण कोठे लिहितो, तर फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, आणि सेकंड इफेक्ट लेस फ्रॉम फिक्स ॲसेट. फिक्स ॲसेट कुठं असतात, बॅलन्स शीटला असतात, तर लेस फ्रॉम फिक्स ॲसेट बॅलन्स शीटमधनं लेस करायच्या आहेत. ओके, आता 10वी ॲडजस्टमेंट आपण बघणार आहोत, इंटरेस्ट ऑन
पार्टनर्स कॅपिटल म्हणजे पार्टनर्स कॅपिटल वरती आपण इंटरेस्ट देतोय, म्हणजे व्यवसाय आहे, व्यवसायामध्ये पार्टनर्स आहेत, तर पार्टनर्समध्ये पार्टनर्स फॉर एक्झाम्पल एक्स आणि वाय हे आपले व्यवसायाचे पार्टनर्स आहेत. तर एक्स आणि वायने कॅश स्वरूपात काही भांडवल आणलेलं आहे, त्यानंतर काही स्थायी मालमत्तेच्या स्वरूपात काही भांडवल आणलेलं आहे. तर अशा प्रकारे त्या पार्टनरच्या कॅपिटलवरती आपण इंटरेस्ट देत आहे, व्याज देत आहे. ओके, तर त्याचा इफेक्ट काय, जर इंटरेस्ट आपल्या व्यवसायामधून दिले जात आहे तर आपल्या व्यवसायाचा तो लॉस आहे. तर फर्स्ट इफेक्ट इंटरेस्ट ऑन पार्टनर कॅपिटलचा फर्स्ट इफेक्ट कुठे जाणार, तर इथेच लिहून घेऊयात. इफेक्ट 10 नंबर, फर्स्ट इफेक्ट म्हणजे आपल्या व्यवसायाचा लॉस कुठे नमूद केला जातो, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. आणि सेकंड इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल क्रेडिट साईड. तर जे काही इंटरेस्ट कॅल्क्युलेशन केलेलं असेल रेटप्रमाणे, किती रेट दिलेला असेल प्रॉब्लेममध्ये आपल्याला तिथे रेट दिलेला असतो, तर पार्टनर्सचं कॅपिटल ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं असेल त्याच्यावरती आपण इंटरेस्टचं रेट कॅल्क्युलेशन करून इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला जातो, वर्किंग नोट बनवली जाते. तर ते आपण प्रॉब्लेमच्या माध्यमातून अधिक चांगल्या रीतीने जाणून घेणार आहोत. ओके, त्यानंतर 11वी ॲडजस्टमेंट झाली इंटरेस्ट ऑन 10वी ॲडजस्टमेंट झाली इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल. त्यानंतर 11वी ॲडजस्टमेंट आहे तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ऑब्लिक पार्टनर्स विड्रॉल पर्सनल यूज. म्हणजे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग म्हणजे काय, तर ड्रॉइंग म्हणजे ज्या वेळेस व्यवसायाचा भागीदार म्हणजे पार्टनर्स असेल, तर तो व्यवसायामधनं जी काही रक्कम स्वतःच्या पर्सनल यूजसाठी उचलतो म्हणजे घेतो, तर त्यास पर्सनल यूजला ड्रॉइंग असे संबोधले जाते. ओके, तर असंही प्रॉब्लेममध्ये दिलेलं असेल पार्टनर्स विड्रॉल पर्सनल यूज. ड्रॉइंग म्हणजे काय, तर पार्टनर्सने व्यवसायामधनं काही पर्सनल यूजसाठी पैसे घेतलेले असतील, वस्तू घेण्यासाठी काही वस्तू घेतलेल्या असतील व्यवसायामधनं, तर ते ड्रॉइंग असे संबोधले जाते. तर ड्रॉइंग ज्या वेळेस ॲडजस्टमेंट येते तर त्यावेळेस इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं जातं, पार्टनर्सने उचललेल्या पैशावरती इंटरेस्ट कॅल्क्युलेशन केलं जातं. तर त्यावेळेस आपल्या व्यवसायाचा इंटरेस्ट पार्टनर्सला द्यावा लागते. तर व्यवसायाचा आपला हा प्रॉफिट आहे, इंटरेस्ट पार्टनरकडनं आपल्याला भेटतंय, तर हा व्यवसायाचा प्रॉफिट आहे. म्हणून प्रॉफिट हा कोणत्या साईडला नमूद केलेला जातो, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. आणि सेकंड इफेक्ट पार्टनर्स, म्हणून ज्या पार्टनरने घेतलेला आहे, एक्सने घेतलेले किंवा वायने घेतलेले, तर त्या पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला सेकंड इफेक्ट द्यायचा. म्हणजे पार्टनरचं कॅपिटल कमी होणार आहे, साहजिक आहे. तर ते ड्रॉइंग घेतल्यामुळे पार्टनर्सचं कॅपिटल कमी होणार आहे, म्हणून पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला. आणि व्यवसायाचं प्रॉफिट आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेकंड इफेक्ट जाणार आहे. ओके, त्यानंतर खूप महत्त्वाची ॲडजस्टमेंट म्हणजे, तर कोणत्याही प्रॉब्लेममध्ये ही ॲडजस्टमेंट विचारलेली असते. या ॲडजस्टमेंटचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे, तर या ॲडजस्टमेंटमध्ये 3 इफेक्ट पडतात. किती, तर 3 इफेक्ट पडतात. तर बघूयात. गुड्स ऑफ ₹4,000 वेअर बाय फायर. म्हणजे गुड्स काय झालेलं आहे, तर 4,000 रुपयाचं गुड्स व्यवसायाचं फायर म्हणजे जळालेलं आहे, आग लागलेली आहे. अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड द क्लेम फॉर ₹3,200. ओके, क्लेम काढलेला होता, तर त्यामध्ये क्लेममध्ये आपल्याला त्या इन्शुरन्स कंपनीकडनं आपल्याला किती पैसे भेटले, तर ₹3,200 इन्शुरन्स कंपनीकडनं आपल्याला पैसे भेटलेले आहेत. तर ह्या ॲडजस्टमेंटमध्ये महत्त्वाचं म्हणजे कॅल्क्युलेशन करत असताना व्यवसायाचा लॉस होत असतो. म्हणजे गुड्स फायर झालेले आहेत म्हणजे व्यवसायाचा काय झालेला आहे, लॉस झालेला आहे. ओके, तर आपण कॅल्क्युलेशन करत असताना 2 मिनिटं. तर 11वी ॲडजस्टमेंट झाली इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची. त्यानंतर 12वी ॲडजस्टमेंट काय, गुड्स ऑफ ₹4,000 वेअर बाय फायर. म्हणजे गुड्स काय जळालेले आहेत, 4,000 रुपयाचे व्यवसायाचे गुड्स जळालेले आहेत. आणि त्यानंतर काय म्हटलंय,
अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड द क्लेम ₹4,000 ते ₹3,200. म्हणजे इन्शुरन्स कंपनीकडनं क्लेम काढलेला होता त्या गुड्सचा, तर त्या कंपनीकडनं आपल्याला फक्त ₹3,200चेच क्लेम भेटलेला आहे. म्हणजे ₹3,200चीच भरपाई भेटलेली आहे, नुकसान भरपाई भेटलेली आहे. तर अशा प्रकारे गुड्स फायर झालेले आहेत. म्हणजे ह्या जी काही ॲडजस्टमेंट आहे तर यामध्ये आपल्याला ₹4,000 आपले गुड्स होते म्हणून ते कमी झालेले आहेत. ओके, म्हणून फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाणार. काय जाणार? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. किती? ₹4,000 गुड्स बाय फायर म्हणून ₹4,000. आणि सेकंड इफेक्ट म्हणजे कसा? तर ₹4,000चे गुड्स होते, इन्शुरन्स कंपनीकडनं आपल्याला किती भेटले? ₹3,200. तर ₹800 आपला काय झालेला आहे? लॉस झालेला आहे. किती? ₹800 आपला काय झालेला आहे? लॉस झालेला आहे. तर ₹800 सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला ₹800 इफेक्ट जाईल. आणि इन्शुरन्स कंपनीकडनं आपल्याला किती पैसे भेटलेले आहेत? ₹3,200 आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडनं भेटलेले आहेत. म्हणून ₹3,200 आपण ॲसेट साईडला इन्शुरन्स क्लेम रिसिव्ड म्हणून ₹3,200 आपण लिहिणार आहोत. तर फर्स्ट इफेक्ट काय जाणार आहे? ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईट ₹4,000. सेकंड इफेक्ट लॉस झालेला आहे ₹800. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईट ₹800. आणि थर्ड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईडला इन्शुरन्स क्लेम किती? ₹3,200. तर ह्या ॲडजस्टमेंटचे 3 इफेक्ट जातात. गुड्स बाय फायरच्या ॲडजस्टमेंटचे किती? किंवा फ्री सॅम्पल दिलेला असेल तर सेमच इफेक्ट जातात. फायर असेल, फ्री सॅम्पल असेल, त्यानंतर पार्टनर्स फ्रीमध्ये ॲडव्हर्टाईजसाठी दिलेले असतील तर सेम इफेक्ट जातात. ओके, त्यानंतर 13वी ॲडजस्टमेंट आहे पार्टनर्स इज टू गेट कमिशन ऑन ग्रॉस प्रॉफिट. ओके, म्हणजे पार्टनर्सला कमिशन दिलेलं आहे. तर महत्त्वाचं काय आहे? आपल्या व्यवसायातून पैसे जात आहेत, देतोय आपण, म्हणजे आपला तो लॉसच आहे ना एक प्रकारचा. म्हणजे त्याला काय संबोधलं पाहिजे? लॉस. म्हणजे पहिला इफेक्ट आपल्याला लगेच क्लिक झाला पाहिजे. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडलाच येणार. ओके, तर पार्टनर्स इज टू बी गेट कमिशन ऑन ग्रॉस प्रॉफिट म्हणजे आपला हा व्यवसायाचा लॉस आहे. तर याचा फर्स्ट इफेक्ट म्हणजे ज्या वेळेस ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेशन केलं जातं ट्रेडिंग अकाउंटवर, ट्रेडिंग अकाउंटचं GP काढला जातो. म्हणजे डेबिट साईड आणि क्रेडिट साईड कॅल्क्युलेशन करून ज्यावेळेस क्रेडिट साईड जास्त असेल त्यावेळेस डेबिट साईडमधनं मायनस करून ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेशन केलं जातं. आणि ग्रॉस प्रॉफिटवरती GP ग्रॉस प्रॉफिटवरती कमिशन दिलेलं आहे पार्टनर्सला. ग्रॉस प्रॉफिटवरती कमिशन दिलेलं आहे. तर ग्रॉस प्रॉफिट फॉर एक्झाम्पल ₹20,000 असेल आणि पर्सेंटेजचा रेट असेल 8% असेल किंवा 2% असेल. प्रॉब्लेममध्ये दिलेले असेल काय रेट दिलेला आहे तो रेटचं कॅल्क्युलेशन करायचं. 8%, 2% काय असेल ते. अशा प्रकारे ₹400 कमिशन कॅल्क्युलेट झालेलं आहे. तर याचा कमिशनचा फर्स्ट इफेक्ट पार्टनर्स, कोणत्या पार्टनर्स लिहिलं X, Y, Z जे काही पार्टनर्स असेल तर त्या पार्टनर्सला फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. आणि सेकंड इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल क्रेडिट साईट. सेकंड इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल क्रेडिट साईट. ओके, तर अशा प्रकारे या लेक्चरमध्ये आपण 13 ॲडजस्टमेंट, मागील लेक्चरमध्ये 5 ॲडजस्टमेंट आणि या लेक्चरमध्ये आपण 6 ते 13 पर्यंत ॲडजस्टमेंट अभ्यासलेल्या आहेत. तर फायनल अकाउंटमध्ये महत्त्वाच्या म्हणजे ॲडजस्टमेंट आहेत. तर ॲडजस्टमेंटचं सोल्युशन कशा प्रकारे केलं पाहिजे तर ते आपण या लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे.
तर काही विद्यार्थी मित्रांना क्वेरीज असतील ॲडजस्टमेंट संदर्भात तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला असेल तर या नंबरवरती कॉल करून नक्कीच विचारू शकता. यूट्यूबच्या माध्यमातूनही कमेंट्स करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तर नक्कीच SP कॉमर्स क्लासेसच्या माध्यमातून आपल्या उद्याच्या भविष्यासाठी म्हणजे 2023 मिशन 2023 साठी आपला SP कॉमर्स क्लासेस मिशन 2023 कॉमर्स शाखेतील विद्यार्थी असतील तर त्यासाठी आपण मिशन 2023 चालू केलेला आहे. आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो SP कॉमर्स क्लासेस आपल्या मदतीसाठी नक्कीच तयार आहे. आणि आपण एक्झामच्या दृष्टीने जे काही सोल्युशन असेल प्रॉब्लेम असेल तर हे घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर नक्कीच नवीन विद्यार्थी असेल किंवा काही विद्यार्थ्यांना माहीत नसेल तर नक्कीच अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि गरजू विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल याचा. आणि या संधीचा नक्कीच तुम्हीही फायदा करून घ्या आणि उत्तम मार्क मिळवण्यासाठी तुम्ही या जे काही क्लासेसच्या माध्यमातून लेक्चर घेतले जात आहेत तर या लेक्चरचा नक्कीच लाभ घ्या.